नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप परब, ॲक्युप्रेशर थेरपिस्ट. माझ्याकडे माझे पेशंट बसले आहेत. त्यांच्या आतापर्यंत किती सेटिंग झाले आपले? आता माझी 7वी सिटिंग आहे. आतापर्यंत 7वी सेटिंग म्हटल्यावर 7 सेट झाले. हे 7 दिवस झाले. त्यांची काय डिसीज आहे, त्यांचा आजार काय होता किंवा कोणत्या डॉक्टरने त्यांना काय सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट घेतला त्यांना कितीचा फरक आहे ते आपल्यापर्यंत आता पोहोचतील. आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव सुशांत जाधव. मी राहायला कुर्ल्याला आहे. पण डॉक्टर सरांची मला इथून तिथून माहिती मिळाल्यामुळे मी भांडुपला इथे रहिवासी म्हणून आहे आधीच. इथे स्थायिक झाल्यानंतर मी जेव्हा पहिली सिटिंग घेतली त्यातच मला जो अनुभव आला त्याच्यानंतर मी सतत कंटिन्यू येतोय मी डेलीचे. आता माझी 7वी सिटिंग आहे. मला प्रॉब्लेम हा होता की माझा हिपचा प्रॉब्लेम होता, लेफ्ट हिपचा. जेणेकरून के एम हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल, आतापर्यंत जवळजवळ 4-5 हॉस्पिटल्स मी केले. सगळ्यांनी मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं की जेणेकरून तो मलबा काढायचा आहे आणि ऑपरेशन करायचं आहे. करावंच लागेल. आणि त्याच्यामध्ये पण मला शाश्वती ही होती की 7%च फक्त ती शाश्वती होती की रिपेअर होईल म्हणून. पण नंतर मग मी त्या 2 आठवड्याचा माझ्याकडे टाइम होता. त्या टाइम पिरियडमध्ये डॉक्टर सरांकडे मी आलो आणि त्यांची ट्रीटमेंट मी चालू केली. तर चालू केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच जो मला इफेक्ट आहे, म्हणजे मी आलो इथे लंगडत. अक्षरशः मी डाव्या पायावर ताण देत नव्हतो आणि आलो मी इथे लंगडत आलेलो. पण ज्या टायमिंग नंतर मी इथे ट्रीटमेंट चालू केली आणि आत्तापर्यंत मी स्ट्रेटच जातोय, सरळ चालत जातोय, ताण मला अजिबात येत नाहीये, काहीच. आणि आज माझी 7वी सिटिंग इथं मला बसायला मी ट्राय पण सुद्धा केली नव्हती. पण आज डॉक्टरांनी मला खाली जे बसवलं आणि मी ज्या इच्छेने बसलो आणि हिमतीने बसलो मी आज,